नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता पार्वती आजीने रमाच्या तेरावा घालण्याचं ठरवलेलं असतात. रमा गेल्यानंतर तिचे विधी पूर्ण करायचे, कारण तिच्या आत्म्याला शांती मिळायला हवी असा आता यांचा विचार असतो. त्यावर आता जान्हवीच्या डोळ्यात पाणी येतं. जान्हवी म्हणते की आई आजी, अहो खरंच असं तेरावा वगैरे काय करायचं हे सर्व. त्यावर आता आई आजी म्हणते की अगं जान्हवी, तिच्या आत्म्याला शांती मिळायला नको का? त्यासाठी आपल्याला हे सर्व तर करावेच लागेल. पर्याय आहे का आपल्याकडे दुसरा? त्यावर आता सीमा म्हणते की आई, पण अक्षयला हे जर कळले तर पार्वती आजी म्हणते की नाही सीमा, अगं अक्षयला कशाला कळून द्यायचं? अक्षयला कळून न देताच आपल्याला हे सर्व करायचे. सीमा म्हणते की आई, पण अहो. तर आनंद म्हणतो की आजी, मला जे काही सांगते ना ते पटते. आय नो हे सर्व करणं आपल्यासाठी खूप असं जड जाणार आहे, परंतु ते करावे तर लागेलच. तेव्हा मात्र आता हे ऐकून जान्हवी आणि काकांच्या डोळ्यात कटकनी पाणी येत असतं. सर्वांचे डोळे भरून येतात, परंतु आता सर्वांना अगदी हा निर्णय घ्यावाच लागतो. आनंद म्हणतो की आय नो, म्हणजे असं काही आपल्याला करावे लागेल हा विचार कधी आपण स्वप्नात सुद्धा केलेला नव्हता. तेव्हा आता काकांच्या डोळ्यात पाणी येतं. काका म्हणतात की बघता बघता 13 दिवस आपल्या रमाला जाऊन झाले. त्या पोरीचं जाण्याचं वय नव्हतं आणि काकांना खूप आठवण येते. काकांच्या हातामध्ये तो अल्बम असतो आणि रमाकडे त्या फोटोकडे पाहत असतात की रमा, तुझी जागा कोणीही घेऊ शकत नाही, अगदी कोणीच नाही म्हणून आता सर्वांचे डोळे भरून येतात. आभीला सुद्धा खूप वाईट वाटते. त्यानंतर मात्र आता इकडे माही मस्त दिमाखात बसते आणि त्या घर मालकाला म्हणते की काय तुम्हाला काय वाटलं की आम्ही दिमाखात येथून जाऊ म्हणून? त्यावर आता मात्र नैना ही तिला शांत राहायला सांगत असते. तर लगेच घर मालक म्हणतात की काय, हे घर माझं आहे म्हणून मी तुला सांगतो इथून जा म्हणून. त्यावर माही म्हणते की ओके फाईन, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही इथून जावं, त्या ओल्ड मॅनला सुद्धा जावं लागेल की तो त्याच्या बायकोला रागवत होता. ओके. तर नैना म्हणते की माही, अगं शांत राहा ना. तर माही मात्र काही शांत राहायला तयार नसते आणि म्हणते की अजून एक गोष्ट, आणि तो समोरच्या खिडकीतून एक अगली ओल्ड मॅन माझ्याकडे बघत होता. मी डान्स करताना तो माझा व्हिडिओ शूट करत होता, त्याला सुद्धा तुम्ही तिकडून काढून टाका. नैना म्हणते की माही ऐक ना. तर माही काही ऐकायला तयार नसते आणि म्हणते की एक आजीबाई जास्त कसिंग हार्ट होती, डॉटर इन लॉ, त्यांना सुद्धा तुम्ही इकडून काढून टाका. चुटकी वाजवत म्हणते की या सर्वांना इकडून बाहेर काढा, तरच आम्ही इकडून ह्या घरातून निघून जाईन. त्यावर आता ते घर मालक दादा म्हणतात की नैना ही जरा आत्तीच बोलते बर का. तेव्हा आता माही काही घाबरायला तयार नसते. माही म्हणते की मी बोलणारच. हातामध्ये छडी घेते आणि त्या माणसाला थडथड इंग्लिशमध्ये बोलून टाकते. तेव्हा नैना म्हणते की माही, अगं जरा माझं ऐक ना प्लीज. आणि त्या घरवाल्या मालक दादांना म्हणते की दादा, अहो तुम्ही तरी ऐका. तेव्हा मात्र आता ते दादा म्हणतात की नैना हे बघ, तुम्हाला काही बोलू नकोस, इला शांत राहायला सांग. तेव्हा नैना म्हणते की अहो दादा, ती लहान आहे हो, आणि माहीला सुद्धा ती समजावते. तेव्हा माही म्हणते की नाही नैना, तू त्यांना समजाव. तर नैना ही त्या दादांना म्हणते की दादा, हो मी काय सांगते ऐकून घ्या प्लीज माझं. मात्र ते दादा म्हणत असतात की मला नको शिकू, तू तिला सांग समजून त्या माहीला. तेव्हा आता नैना ही माहीला म्हणते की माही म्हणते की मला नको, तू त्या दादांना सांग. असं त्यांचं बराच वेळ तेच सुरू असतं. नैनाचं दोघेही ऐकायला तयार नसतात. हे म्हणतं की मला सांग आणि ते म्हणतं की त्यांना सांग. तेव्हा नैना जोरात ओरडते की चूप, आणि परत नैना त्या मालकासमोर हात जोडते आणि शांत राहा दादा जरा वेळ. आणि माहीला म्हणते की माही, अगं मी तुला हात जोडते तुझ्या समोर, प्लीज शांत राहा. आणि त्या घर मालकाला म्हणते की दादा, तिच्या वतीने तुमची माफी मागते. अहो लहान आहे पोर, माझी मामे बहीण आहे, ती काही ऐकणार नाही, मी माफी मागते. आणि नैना हात जोडून त्यांची माफी मागत असते. सॉरी, पुन्हा असं कधी होणार नाही, मी तुम्हाला सांगते, मी तुमची माफी मागते. तेव्हा मात्र आता नैना माहीला म्हणते की माही जरा माफी माग. तेव्हा मात्र माही ही त्या दादांकडे पाहत म्हणते की सॉरी माय फूट. तेव्हा नैना आता खूप चिडते. अगं माही, मी तुझ्या पाया पडते, प्लीज माफी माग. तेव्हा आता माही म्हणते की ओके फाईन, आणि म्हणते की आय एम बॉरी. तर तो दादा म्हणतो की बॉरी. नैना म्हणते की बॉरी. तेव्हा ते दादा म्हणतात की अगं हे बघ नैना, बॉरी म्हणाली ती मला, किती आगाऊ पोरगी आहे ती. तेव्हा आता माही म्हणते की नैना, तू प्लीज त्यांना समजाव की माझा आणि ब चा प्रॉब्लेम आहे, म्हणून मला स म्हणता येत नाही, मला ब म्हणता येत. तेव्हा नैना लगेच म्हणते की हो तिचा खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे, हो लहानपणापासूनचा तो प्रॉब्लेम आहे. त्या बिचारीला काही बोलता येत नाही, सॅमला बॉम्ब बोलते. शुभ काळ म्हणायचं तरी बोंबू शुभ आला असं म्हणतो. डोक्याला तर आम्हाला कधी कधी बाम लावा लागतो, कळतच नाही. दादा अहो ही कधी काय बोलते, खरंच सॉरी. तेव्हा ते दादा म्हणतात की बॅम बका, बरं ठीक आहे, यापुढे मात्र माझ्या घरात आवाज केलेला मी खपून नाही घेणार.
घेणार, नाहीतर मी तुम्हाला घराच्या बाहेर काढेल. तेव्हा आता नैना म्हणते की हो हो या 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 म्हणून ते दादा जायला निघतात. परंतु ही आगाऊ माही मात्र आपल्या हातात ती लोखंडाची छडी असते मोठी, ती मुद्दाम त्यांच्या पायाच्या आड म्हणजे मध्ये यावी आणि ते पडावे खाली म्हणून आडवी फेकून देते. तेव्हा मात्र आता ते दादा रागाने पाहायला सुरुवात करतात. तेव्हा नैना म्हणते की अहो ते घसरलं. आता माही मुद्दाम हसून म्हणते की आय एम बॉरी. तेव्हा आता ते दादा म्हणतात की त्याच बोरीत काढून तुला कसं घराच्या बाहेर एक दिवस काढतो बघतच राहा. तेव्हा आता माही जोरजोराने हसायला सुरुवात करते, जोक म्हणून ओरडते. परंतु नैनाला इतका राग येतो, नैना रागाने तिच्या हातातून पिलो घेते आणि फेकून देते. त्यानंतर मात्र आता इकडे 13वेचं श्राद्ध असतं आणि त्या दिवशी पूजा ही व्यवस्थित मांडली जाते आणि गुरुजी सुद्धा येतात. सर्व तयारी सुरू असते आणि ठरलेल्याप्रमाणे अक्षयला घरामध्ये थांबून द्यायचं नसतं म्हणून आता अभि त्याला घेऊन बाहेर जातो. तर आनंद म्हणतो की हे बघ आजी ठरलेल्या वेळेप्रमाणे सर्व काही सुरू आहे. अभि सुद्धा हा अक्षयला घेऊन बाहेर गेला, त्यांना येईपर्यंत आपण हे सर्व उरकून घेऊयात. तर पार्वती आजी म्हणते की हो हो. सर्वांना खूप वाईट वाटत असतं. रमाच्या फोटोकडे बघून सर्वांच्या डोळ्यात पाणी येतं. पार्वती आजी म्हणते की गुरुजी तुम्ही लवकरात लवकर ही पूजा आटपून घ्या, श्राद्धाच्या सर्व विधींना सुरुवात करा. तेव्हा मात्र आता गुरुजी सर्व विधीला सुरुवात तर करतातच, परंतु मधुमती आजी रमाकडे फोटोकडे पाहते आणि म्हणते की खरंच या घरातील असेच माळ्यातील मणी एक एक करून असेच तुटत जाणार आणि शेवटी ही प्रेमाने एकत्र असलेलं घर असं विखुरलं जाणार, एकमेकांपासून ही माणसं तुटणार. आणि हे बघ पार्वती तू कितीही सर्वांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला पण मी मात्र तुम्हाला एकत्र नाही होऊन देणार. जिवंत असेपर्यंत आणि या घरात असेपर्यंत या घरात मी शांती नाही नांदून देणार. म्हणून आता ही चोंबडी मधुमती आजी लगेच अक्षयला फोन लावते आणि अक्षयला म्हणते की अक्षय अरे तू तर म्हणतो की तुझी बायको जिवंत आहे, मेली नाही आणि येथे घरात सर्वजण तिचं श्राद्ध घालून मोकळे होतात आणि फोन ठेवून देते आणि स्वतःची खूप खुश होते. तेव्हा आता अक्षय धावतच येतो आणि अभि सुद्धा त्याच्या मागे आलेला असतो. अक्षय जेव्हा आता रमाच्या फोटोला हार आणि ते चाललेले विधी बघून त्याला आणखीन राग येतो. तेव्हा अक्षयला बघून पार्वती आजी सीमा घरातील सर्वांना खूप मोठा असा धक्का बसतो की अक्षय परत इतक्या लवकर आलाच कसा. तरी मात्र आपल्या रमाच्या फोटोला हार कसा आणि अक्षय घाईने तेथे येऊन पोहोचतो. कारण आता आपली रमा मेलेली नसतेच, ती जिवंत असते. परंतु आता मात्र जिवंत माणसाचं श्राद्ध घालायचं कसं म्हणून आता अक्षय तेथे येऊन पोहोचलेला असतो. अक्षयला खूप राग येतो. अक्षय म्हणतो की हे काय चालवलं तुम्ही. अक्षय लगेच तो फोटो उचलतो आणि त्यातील तो हार काढून फेकून देतो. तेव्हा सर्वजण अगदी धक्क्याने उभे राहतात. पार्वती आजीला सुद्धा टेन्शन येते. ती अक्षयला म्हणते की अक्षय, तर अक्षय म्हणतो की हे काय चालवलं तुम्ही सर्वांनी. अभि त्याला म्हणत असतो की अक्षय प्लीज तू ऐकून घे. परंतु अक्षय आता कुणाचं काही ऐकायला तयार नसतो. तो आजी समोर येतो आणि आजीला म्हणतो की आजी अगं हे काय चाललं सर्व. तेव्हा अभि म्हणतो की अक्षय ऐकून घे. तर अक्षय म्हणतो की मला कुणाचं काही ऐकायचं नाही. आणि काय ऐकून घेऊ रे, अरे माझ्या भरोशावर माझ्या बायकोचं श्राद्ध घालतात. त्यावर आता शशिकांत म्हणतो की अक्षय अरे ऐक बाळा, रमा या जगात नाही, अरे म्हणून तिच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी हे सर्व सुरू आहे रे. त्यावर आता अक्षय म्हणतो की मी तुम्हाला सांगतो की एकतर रमा कुठेही गेलेली नाही, रमा जिवंत आहे, माझ्या रमाला काही झालेलं नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिच्याबद्दल तुमच्या मनामध्ये इतका पुळका केव्हा निर्माण झाला, इतके चांगले विचार कसे काय तुम्ही करता, तुम्हाला तर हेच हवं होतं आणि तुम्ही कायम तर हेच साठी प्रयत्न करत होतात. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की नाही अक्षय गैरसमज करून घेऊ नकोस. तेव्हा मात्र अक्षय म्हणतो की नाही तुम्हाला पहिल्यापासून रमा केव्हा या घरातून जाईल हेच हवं होतं, मग तुम्ही तर आता आनंद असा उत्सव साजरा करायला हवा. तेव्हा अभि अक्षयला समजावतो की अक्षय हे बघ कोणी असं आनंदात नाही करत हे सर्व, काका तसे राहिलेले नाही, काका सुद्धा बदलले. तर अक्षय म्हणतो की नाही अभि हा माणूस केव्हाही नाही बदलू शकत आणि हा माणूस कधीही बदलू शकणार नाही. आणि शशिकांतला म्हणतो की तुम्ही तर माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नका. त्यावर आता शशिकांत हात जोडतो आणि म्हणतो की नाही मी तुझ्याशी नाही बोलत. अरे तुम्हाला वाटेल तसे बोल, माझ्या वागण्यावर संशय घे, पण रमा या जगात नाही ही वस्तुस्थिती मान्य कर. तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून हे सर्व चालले, तिच्यासाठी हे सर्व चालले. तेव्हा अक्षय पुन्हा ओरडून सांगतो की रमा कुठेही गेलेली नाही, माझी रमा कुठेही गेलेली नाही. तुम्हाला कळते का माझी रमा जिवंत आहे. म्हणून आता अक्षयच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत असतं आणि रडतच तो स्वतःला त्रास करत घेत हे ठणकावून सर्वांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतो. अभि त्याला सावरत असतो आणि अक्षय म्हणतो की रमा कुठेही गेलेली नाही. आणि शशिकांत आजी या दोघांना म्हणतो की अगोदर सुद्धा तुम्ही हेच केलेलं आहे आणि आता सुद्धा तेच करता. कारण आता रमा जेव्हा घरात
वाटत होती तेव्हा घरात असताना त्यांना रमा खूप खूपत होती. रमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी त्यांनी घरात असताना नानाचे प्रकार केले. खूप काही रमाला घराच्या बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेत. आणि आता जे काही तुमचं चालू आहे ना त्या मागे सुद्धा तुमचा काहीतरी कट आहे, म्हणूनच तुम्ही हे सर्व मुद्दाम करतात. तर पार्वती आजी म्हणते की नाही अक्षय, अरे नाही असं काही बोलू नको. त्यावर आता आनंद सुद्धा म्हणतो की प्लीज अक्षय प्लीज ऐकून घे. अरे बाबा बोलतात ते बरोबर आहे. त्यावर आता अक्षय खूप चिडतो. अरे जिवंत माणसाचं श्राद्ध कसं काय घालू शकतात तुम्ही. त्यानंतर मात्र इकडे नैना आणि माही ह्या रूम मध्ये असतात. नैनाची तयार होत असते, परंतु समोरच्या जे रूम असते त्या रूम मधून अगदी नवरा बायकोच्या भांडणांचा आवाज जोरजोराने येत असतो. या दोघी अगदी कान देऊन ऐकत असतात. तर तो नवरा म्हणत असतो की खरंच तुझ्याबरोबर लग्न करून पस्तावलो. तेव्हा त्याची बायको म्हणत असते की हो हो मग आणायची ना दुसरी कोणीतरी अशी. तेव्हा माही नैनाला म्हणते की ऐकलंस का ऐकलं. तेव्हा नैना म्हणते की काय. तर माही म्हणते की अगं बघ आवाज ऐक आवाज. मी तुला सांगितलं नाही का काल मी जेव्हा घरात एकटी होते तेव्हा माझ्या कानावर असाच नवरा बायकोंच्या भांडणाचा आवाज येत होता आणि आज बघ तोच ओल्ड मॅनचाच आवाज येतो. अगं ते परत फाईट करतात. तर नैना म्हणते की अगं भांडतात असं म्हणायचं असतं. तेव्हा लगेच माही म्हणते की हो यस नैना. तेव्हा माही लगेच खिडकीजवळ येते आणि खिडकीतून त्या दोघांचं बोलणं ऐकत असते. तेव्हा मात्र त्या नवरा बायकोंची आता चांगलीच झुपते आणि मारता मारता एकमेकांना ढकलून सुद्धा देतात. तेव्हा आता माही हे पाहतच असते आणि ऐकत असते. तर नैना म्हणते की अगं माही कर ना बंद, कशाला ऐकतेस ते. चल हो इकडे, तू लोकांच्या भानगडीत पडू नकोस. तेव्हा माही म्हणते की हो हो रिअली ना मी पडणारच. आणि हे बघ काल जेव्हा या घरात असताना मी डान्स करत होते तेव्हा तर ती माझी भानगड होती राईट ना. तो ओल्ड मॅन पडला ना माझ्या भानगडीत, मग मी सुद्धा आता त्या ओल्ड मॅनच्या भानगडीत पडणार. त्यावर आता नैना म्हणते की माही अगं ते या घराचे मालक आहेत, आपल्याला या घरात राहायचं. आणि ऐकतेस ना नैना तू जे काही होतं ते. अगं त्याच्या बायकोला जर काही झालं तर ते बघ ती रडते सुद्धा. तेव्हा आता नैना म्हणते की माही म्हणते की अगं आपल्याला इतकं सर्व ऐकायला येतं आणि इतकं सगळं माहीत असून सुद्धा आपण जर काही ॲक्शन नाही घेतली तर आपण गिल्टी होतो. तेव्हा मात्र आता माही त्या घर मालकाकडे तो भांडत असतो त्याच्या बायकोशी, तिची मदत करायला यायला निघते. नैना म्हणते की माही जाऊ नकोस आणि नैनाला शेवटी तिच्या मागे यावं लागतं. त्यानंतर मात्र आता अक्षय इकडे काही ऐकायला तयार नसतो. अक्षय म्हणतो की जे काही सुरू आहे ना ते सर्व आटपून घ्या, आवरून घ्या, काही नको हे सर्व काही. तर पार्वती आजी म्हणते की अक्षय अरे ऐकून तरी घे. पार्वती आजी म्हणत असते की अक्षय जरा ऐकून तरी घे, परंतु अक्षयच्या डोळ्यात पाणी येत असतं. अक्षय म्हणतो की नाही, जोपर्यंत रमा आपल्यातून गेलेली आहे ते पुरावे आपल्या हातात लागत नाही, तिची डेड बॉडी जोपर्यंत आपल्या हातात येत नाही तोपर्यंत हे श्राद्ध वगैरे घालायचं नाही. त्यामुळे प्लीज चला आता हे सर्व आवरून घ्या. अक्षय आता सर्व काही ते फेकून द्यायला लागणार. तोच लगेच सर्वजण अक्षयला अक्षय प्लीज समजून घे म्हणून धरतात. भाभी अक्षयला म्हणतो की अक्षय प्लीज जरा ऐकून घे. तेव्हा अक्षय म्हणतो की अबे हे बघ तू मला आत्ता काही समजू नको, मी जे काही म्हणतो ना ते आवरून घे लगेच, आत्ताचे आत्ता हे सर्व सामान आवरून घ्या. अरे तुम्ही श्राद्ध कशाचं घालतात, रमा आपल्यातून गेलेली नाही, जिवंत माणसाचं कोणी श्राद्ध घालतात का. आणि हे बघा ती गेली म्हणून आपल्याला आता कोणतेही पुरावे नाही मिळालेले, तोपर्यंत तिची डेड बॉडी आपल्याला मिळत नाही, स्वतः मी तिच्या डेड बॉडीला अग्नी देत नाही तोपर्यंत मी हे मान्य नाही करू शकत. रमा आपल्यात नाही आता. रमा मी तुम्हाला सांगतो की रमा जिवंत आहे, मी तर मान्यच करणार नाही की रमा गेलेली आहे, रमा जिवंत आहे. तेव्हा आता काका म्हणतात की अक्षय जरा ऐकून घे. अरे पोलिसांनी सांगितलं ना रमाची डेड बॉडी ही जनावरांनी खाल्ली असेल, कसले ते परत देणार आहे. तेव्हा अक्षय खूप रडत असतो. अक्षय म्हणतो की अरे नका असं कसल्याही स्टोऱ्या तुम्ही रचू नका. तेव्हा अभि म्हणतो की अरे अक्षय खरंच आम्ही काही रचत नाही. अरे मी स्वतः तिथे जाऊन बघितलं, तेथे तिचं घड्याळ होतं, तिच्या बांगड्या होत्या, जे रमाचंच रक्त होतं की ते पोलिसांनी टेस्ट केलं. तेव्हा तू विश्वास ठेव अरे अक्षय ते सर्व काही रमाचंच होतं. तेव्हा अक्षय म्हणतो की हो मला माहिती आहे की ते सर्व रमाचंच होतं. अरे बिचारी माझी रमा इतक्या उंचावरून पडली, तिला लागलं असेल, तिला दुखापत झाली असेल, रक्त तर आलेलंच असेल, तिच्या हातातील घड्याळ बांगड्या सगळं पडलेलं असणार, तुम्हाला ते मिळालं हे सर्व मला मान्य आहे. अरे रमा आपली सापडली, तिची डेड बॉडी सापडली असं कोणी म्हणालं का, नाही ना.
मग हे बघा, जोपर्यंत आपली रमा सापडत नाही तोपर्यंत मी हे काही होऊन देणार नाही. त्यामुळे गुरुजी, अहो मी तुमच्या समोर हात जोडतो की तुम्ही इथून निघून जा. जिवंत माणसाचं श्राद्ध घालायचं नसतं हे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही निघा. म्हणून आता गुरुजी सुद्धा जायला निघतात. तर पार्वती आजी म्हणते की गुरुजी गुरुजी. आता पार्वती आजी गुरुजींशी बोलायला बाहेर जाते. तर तेव्हा शशिकांत अक्षयला समजावतो, परंतु अक्षय म्हणतो की हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे की माझी रमा जिवंत आहे आणि एक ना एक दिवस रमा परत आपल्याकडे येणार. हे माझे शब्द खरे होतात की नाही हे पाहत राहा, कारण रमा माझ्या प्रेमाला सोडून कुठेही जाऊ शकत नाही. आमचं एकमेकावर खूप प्रेम आहे, त्या प्रेमासाठी सुद्धा तिला परत यावंच लागेल. आणि जर तुम्हाला इतकीच म्हणजे शांतता हवी असेल, हेच हवं असेल, तर तुम्ही स्वतःच्या आत्मे शांत करा. रमाचा आत्मा शांत करू नका तुम्ही. मी माझ्या रमाला शोधेल आणि यापुढे जर कोणी असं श्राद्ध वगैरे घालताना जर तुम्ही दिसलात ना, तेव्हा मग याद राखा की आई शपथ सांगतो की माझ्यासारखा दुसरा वाईट माणूस कोणी नसेल. तेव्हा अक्षय आपला तो रमाचा फोटो अगदी त्यावर प्रेमाचा हात फिरवत असतो आणि त्याला आता त्याची अवस्था खूप बिकटच होते, परंतु तरी सुद्धा आज त्याने आपल्या रमासाठी आवाज उठवलेला असतो. तेव्हा मात्र आता शशिकांत म्हणतो की अक्षय, अरे अक्षय, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. परंतु हे सर्व बघून मात्र मधुमती आजीला अगदी गुदगुले होत असतात. अगदी हसते आणि मनात म्हणते की हो हो, असेच कायम एकमेकांशी भांडत राहा. त्यानंतर मात्र आता पार्वती आजीही बाहेर येते आणि गुरुजींना सॉरी म्हणते. माझ्या नातवाने जे काही केलं ना, आता त्याबद्दल मी तुमची माफी मागते. परंतु गुरुजी म्हणतात की हो, त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे. अहो, त्यांची डेड बॉडी सापडली नसताना तुम्ही तुमच्या नातसुनाचं श्राद्ध घालायला निघाला. तेव्हा पार्वती आजी म्हणते की गुरुजी, अहो पण दुसरा सुद्धा काही पर्याय नाही. अहो, माझी नातसून जिथे पडली ना, तेथे खूप ती उंचावरून पडली आणि तेथे घनदाट असं जंगल होतं. मग एखाद्या प्राण्याने तिला घुरसपट नेलं, म्हणजे असं ओढत नेलं असणार असं पोलिसांना शंका आहे. आणि तशा खुणा सुद्धा काही तेथे वस्तू सुद्धा त्यांना सापडल्या. परंतु आमचा अक्षय म्हणजे माझा नातू ते मान्य करायला तयार नाही. एकतर त्याला खूप असं धक्का बसलेला आहे. मग गुरुजी, तुम्हीच मला सांगा की जर आमची रमा या जगात नसेल, मग तिच्या आत्म्याला शांती मिळायला नको का? गुरुजी म्हणतात की पण तिच्या आत्म्याला शांती मिळण्यासाठी तुमचं नातू असं काहीतरी करून देईल असं नाही वाटत. त्यावर आता पार्वती आजी टेन्शन मध्ये विचारते की गुरुजी, पण त्यासाठी दुसरा काही उपयोग नाही का? त्यावर आता गुरुजी विचार करतात आणि दुसरा उपाय आहे ना, ते पिंडाचं पान आहे ना, बाहेर झाडाखाली ठेवा, म्हणजे पिंडाला कावळं शिवला, त्यांच्या आत्म्याला शांती तर मिळणारच. आणि तसेही आपण अर्धी पूजा तर केलेली आहे, त्यामुळे काळजी करण्यासारखं असं काही नाही. आणि पिंडाला कावळा शिवण्यासाठी पिंड बाहेर ठेवा, तो एक मोक्षाचाच मार्ग आहे. म्हणून आता गुरुजी नमस्कार करून तेथून निघून जातात. त्यानंतर मात्र इकडे माही आणि नैना ह्या आता त्या घर मालकाच्या घरात येतात आणि तो आपल्या बायकोवर रागवत असतो, तिला मारत असतो. परंतु जेव्हा आता ते माही आणि नैना येतात तेव्हा मात्र आता तो घरमालक खूपच चिडतो आणि काही भांडे फेकून देत म्हणतो की हे बघ, हे माझं घर आहे, माझ्या घरात हवं ते मी करू शकतो, तेव्हा तू काही करायचं नाही. तेव्हा आता माही म्हणते की हो का, मग हवं ते तू तुझ्या घरात करू शकतो. मग काल आम्ही आमच्या घरामध्ये हवं ते करत होतो, मग तू कशाला मध्ये पडला? मग तशी मी सुद्धा आज मध्ये पडणार, काय करतात तुम्ही? आणि त्याच्या बायकोकडे पाहत असते आणि डायरेक्ट तुम्ही तुमच्या बायकोच्या तोंडात मारल्या म्हणून नैनाला ती खुणावते. तेव्हा नैना म्हणते की माही. तेव्हा आता ती इंग्लिशमध्ये म्हणते, तर लगेच तो माणूस म्हणतो की काय? तेव्हा माही म्हणून जाते इंग्लिशमध्ये आणि थोबडं तो असं म्हणायचं तिला, धिस इज अ क्राईम. खरंच तुम्ही काय वागतात असं? तर नैना म्हणते की काय दादा, अत्याचार केला तुम्ही? त्यावर आता माही म्हणते की तुम्ही हे सर्व केल्यानंतर मी काय करणार आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करणार आहे. तेव्हा मात्र आता त्या घर मालकाचे जे काही बायको असते तिच्या हाताला धरते, आंटी आंटी करत तिला तेथे बसायला सांगते. त्या आंटी मात्र खूप घाबरतात आणि आपल्या नवऱ्याकडे पाहत असतात. माही म्हणते की हे बघा, खाली बसा निवांत, अगदी तुमच्या नवऱ्याला घाबरण्याचे काही कारण नाही. आणि त्या आंटीला म्हणते की आंटी तुम्ही ओके तर आहात ना? आणि त्या दादांकडे बघत म्हणत असते की ह्या ओल्ड मॅनने तुम्हाला आणखीन काय काय केले? तेव्हा मात्र आता ती मुलगी रमाकडे म्हणजे माहीला म्हणत असते की हे बघ, तक्रार तू काही त्यांची करू नकोस, सवय झाली आता मला या सर्वाची आणि काही झालं तरी आयुष्यभर त्यांच्या सोबतच मला राहायचं, त्यामुळे हे सर्व सहन तर मला करावेच लागेल. तेव्हा आता घरमालक दादा म्हणतो की मिळालं ना तुला आता उत्तर? त्यावर आता माही म्हणत असते की हो,
ऐकून घे की मी काय सांगते ते. इट्स क्राईम, इट्स स्ट्रॉंग, धिस इज टॉक्सी. म्हणजे याला काय म्हणतात माहिती आहे का? दॅट्स लाइटिंग. आणि ही इंग्लिश मध्ये फडफड फडफड बोलत असते, कुणाला काही त्याचा अर्थ समजत नसतो. तेव्हा ती विचारते की काय हे सोडतात का? नैना म्हणते की काय काय अगं घोरतात का, असं तुला म्हणायचं का? तेव्हा माही म्हणते की एक्झॅक्टली. आणि परत त्या घर मालक जे दादा असतात त्यांच्या बायकोला विचारतात की हो घोरतात का हे. तेव्हा मात्र आता तिला सुद्धा खूप हसायला येतं आणि माही तर जोरजोराने हसते आणि ती घर मालकची जी बायको असते तर ती त्यांच्याकडे हसून बघत म्हणते की हो हो. तेव्हा मात्र आता माही उठते आणि चुटक्या वाजवत त्या घर मालकाला दाखवते आणि त्या मालकीन बाईंना म्हणत असते की हे बघा, जेव्हा हे घोरत असतात ना तेव्हा त्यांचा व्हिडिओ तुम्ही काढून घ्या. तेव्हा ती त्यांच्या बायकोला म्हणत असते की प्रॉमिस मी, तुम्ही हे करताल म्हणून प्रॉमिस द्या बरं. तेव्हा आता ते घरवाले मालक दादा आहे ते खूप चिडतात. नैना सुद्धा म्हणते की काय चाललं तुमचं हे सर्व. तेव्हा ते घरवाले मालक म्हणतात तुम्ही काय करतात ते सर्व. तेव्हा आता माही म्हणते की मी त्यांना शिकवते की त्यांचा व्हिडिओ व्हायरल कसं करायचं तो. आता खूप चिडतात. माहीला म्हणतात की हे बघ हे. तर लगेच माही म्हणते की आय एम माही. तेव्हा मात्र आता तो दादा म्हणतो की माही का टाही जे काही असेल ते, परंतु माही जोरात म्हणते की माही. तेव्हा मात्र आता तो दादा नैनाला म्हणतो की हे बघ ही मुलगी परत मला इथे दिसता कामा नये. तेव्हा नैना म्हणते की दादा अहो पण, परंतु माही म्हणते की पण हे आता जे काही झाले ना ते पुन्हा व्हायला नको, आणि जे काही पुन्हा झालं तर खरोखर मी पोलिसांना फोन लावेल. आता आम्ही आमच्या घरी जातोय. तेव्हा आता लगेच तो मालक म्हणतो की कुठलं घर, कोणत्या घरी जातात. तेव्हा माही विचारते की म्हणजे काय. तेव्हा तो घरवाला मालक म्हणतो तुम्ही दोघींनी सुद्धा आत्ताच्या आत्ता माझं घर रिकामं करायचं आणि आहे त्या कपड्यावर तुम्ही घराच्या बाहेर पडायचं. तेव्हा माही म्हणते की हो हो आम्हाला सुद्धा जराही इंटरेस्ट नाही तुमच्या या बोरिंग प्रॉपर्टीमध्ये. तेव्हा आता नैना रागवते. नैना म्हणते की माही. तेव्हा तो मालक आणखीन चिडतो. तो म्हणतो की बघितलंस का नैना, अगं तुझी ही मामे बहीण किती आगाऊ आहे ते, त्यामुळे आत्ताच्या आत्ता निघा, चला निघा. तर माही म्हणते की नाही निघणार. से सॉरी टू यू भाई. तेव्हा तो दादा म्हणतो की काय मी सॉरी बोलू. तेव्हा माही म्हणते की हो हो तू ओल्ड मॅन तू सॉरी बोल. तेव्हा त्या मालकाला खूप राग येतो आणि डायरेक्ट तो नैना आणि माहीला तेथून त्यांच्या बॅगा वगैरे घेऊन सर्व काही काढून देतो. तेव्हा नैनाला तर खूप राग येतो. आता त्या दोघी एका ठिकाणी येऊन उभ्या राहतात. तेव्हा माही नैनाला म्हणते की खरंच तुला असं वाटतं का नैना मी त्या ओल्ड मॅनला सॉरी म्हणायला हवं, पण खरंच मला माफ कर नैना, मी त्याला सॉरी नाही म्हणू शकत. हो तर नैना मी तुला सॉरी म्हणते, आय एम सॉरी नैना. तेव्हा नैना मात्र आता इतकी चिडते आणि देवा अरे काय सीमा काकूनी खरंच कुठून शोधून आणलंयला. आणि हे बघ काय बोलू, तू काही बोलायला शिल्लक ठेवलंस का. अगं तुझ्यामुळे माझ्यावर घर सोडून बाहेर येण्याची वेळ आली. आता मला सांग की आपण कुठे राहायचं. रस्त्यावर. तेव्हा माही अगदी खुश होते आणि खरंच वाय रस्ता, माझ्याकडे एक प्लॅन आहे. आपण त्या क्यूट आंटीच्या घरी जाऊ शकतो आणि हे बघ तिचं घर जास्त मोठं आहे, आपण तेथे कम्फर्टेबली राहू शकतो. अगं छोट्या छोट्या दोन मुली आपण तेथे अगदी इझिली ऍडजस्ट सुद्धा होऊ शकतो. ओके कम ऑन नैना, आपण त्या घरामध्ये आनंदाने राहू शकतो. तेव्हा आता नैनांना तर धक्काच बसतो. नैना म्हणते की काय मुकादमांच्या घरात. तेव्हा आता माही विचारते की खरंच सॉरी मी तुला विचारते की ही मुकादम कोण आहे. तेव्हा नैना म्हणते की हो हो कळेलच, आणि तसाही दुसरा तू काही ऑप्शन ठेवलाच नाही, चला मग. तेव्हा माही म्हणते की हो हो चल, आणि मोठ्या स्टाईल मध्ये अगदी खुश होऊन माही आता मुकादमांच्या घरी जायला निघते. तेव्हा नैना तर तिच्याकडे बघूनच असते आणि हा भाग येते समोर. तेव्हा मात्र आता ही पार्वती आजी रमासाठी अगदी वेडी होते आणि तिच्यासाठी बाहेर त्या तिच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून, तिला मोक्ष मिळावा म्हणून ती तेथे अगदी घास ठेवते आणि ती हात जोडून विनवणी करत असते की काही कर अगं पार्वतीला मुक्त कर, अगं रमा कुठे असेल तेथून मला तुला मोक्ष मिळून दे. तेव्हा मात्र आता अक्षय आजीला म्हणत असतो की आजी हे बघ माझी रमा पुन्हा एकदा माप ओलांडून या घरामध्ये परत येईल. आणि तेवढ्यात मात्र आता नैना आणि माही त्या घरात येते. तेव्हा मात्र आता माही आणि नैना या घरात यायला लागणार, तोच माहीच्या हातातून म्हणजे पायाने ते 2 डबे असतात तर ते असे धुडकले जातात. सीमा हे सर्व बघून खूप खुश होते आणि सीमा म्हणते की अगं बाई खरंच हा तर नियतीचाच काहीतरी संकेत असेल. तेव्हा माही सीमाकडे पाहत असते. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.